अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने हे उच्चांकी स्तरावर गेलेले आहे। आजचे सोन्याचे भाव जे आहेत ते 80,000चा पल्ला त्यांनी क्रॉस केलेला आहे। आपण सराफ बाजारात आहोत। आपण या ठिकाणी काही गृहिणी आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं ते आज सोने खरेदी करायला आले आणि सोन्याचे भाव मात्र हे वाढलेले दिसले। काय सांगाल आज आपण सोने खरेदी करण्यासाठी आला होता पण सोन्याचे भाव वाढलेले दिसले, काय पहिली प्रतिक्रिया? भाव वाढल्यामुळे सोनं कमी खरेदी करावं लागत आहे। म्हणजे जी अपेक्षा होती की आपण जास्त तोडे सोनं घेऊ शकतो ते पैशांच्या अभावीमध्ये कमी घ्यावं लागतंय। कुठेतरी सोन्याचे दर कमी झाले पाहिजे असं वाटतं का? हो, मग निश्चितच। आणि GST लावून तर भाव खूपच वाढतात। रिअल भाव खूप कमी असतो आणि त्याच्यापेक्षा 1-2 हजार रुपये जास्त भाव द्यावा लागतो सोन्याला GSTमुळे। हे होते गृहिणी की जे म्हणत होते की सोन्याचे दर जे आहेत ते कुठेतरी कमी झाले पाहिजे, सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर सोनं जाते। सोन्याचे दर नेमके आता एक्झॅक्ट किती आहेत आणि कशामुळे सोन्याचे दर वाढलेले आहेत, आपण जे सराफा व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल की सोन्याचे दर वाढण्याचं नेमकं कारण काय आहे? मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर कॉन्स्टंट होते, म्हणजे ते स्थिर होते, बाजार एकदम स्थिर होता। पण आता जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या उलाढाली झाल्यात, म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आली, त्या सत्तेमुळे बाजारपेठ ही पूर्ण ढळून निघालेली आहे आणि त्यामुळे सोन्याचे भाव आज फार तेजीत आहे। म्हणजे त्या 83,000 अशा पूर्ण GST सोबत सोन्याचा 10 ग्रामचा भाव झालेला आहे। ही उच्चांक ही आजच्या तारखेतली सर्वात मोठी सोन्याच्या भाववाढीची उच्चांक म्हणता येत आपल्याला। सोन्याचे दर आता स्थिर राहतील, कमी होतील, वाढतील, काय स्थितीवर राहू शकतो? काही दिवसांपर्यंत मला तरी असं वाटतं की सोन्याचे भाव हे थोडे वाढतेच राहतील, कारण की ह्या ज्या बाजारपेठातल्या जागतिक घडामोडी होत आहेत, सेन्सेक्सचा भाव कमी जास्त होतो आहे, किंवा मग त्या गाझापट्टीमध्ये आता जे युद्धविराम मिळालेलं आहे, कुठेतरी पूर्ण वर्ल्डमध्ये हा वॉर जरा शांत झालेला आहे। त्यामुळे परत लोकांचं लक्ष हे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, परत सोन्या चांदीचा आता महत्त्वाचा सीझन म्हणजे लग्नसराई सुरू झालेली, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव हे चढेच राहणार आहे। काही दिवसांपर्यंत तरी अशीच परिस्थिती राहणार आहे आणि पुढे मग हे भाव हळूहळू स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल। हे होते सराफ व्यावसायिक जे सांगत होते की सोन्याचे दर जे आहेत ते चढेच राहणार आहेत भविष्यातही। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ज्या घडामोडी आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतरच्या त्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे सोन्याचे दर हे वाढतीलच। लग्नसराई आहे त्याच्यामुळेही सोन्याचे दर हे वाढतेच राहणार असल्याचे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।